मी पुण्यामधल्या एका मॉलमध्ये फिरायसाठी गेलो होतो आणि 2 तास मी त्या मॉलमध्ये फिरत होतो आणि त्या 2 तासामध्ये मी गाडी मॉलच्या पार्किंगमध्ये लावली होती आणि त्याच्यात माझ्या गाडीसोबत असं होईल मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं राव. आता आपला तर पुण्याला पेपर होता म्हणून आपण डायरेक्ट सकाळी सकाळीच पुण्यामध्ये आलो होतो आणि आपल्याला पेपर देऊन डायरेक्ट घरी निघायचं होतं, पण डायरेक्ट आपल्याला इतकं अचानक भयानक पावसाने धरलं ना का त्याच्यामुळं आपल्याला तिथं थांबायची वेळ आली. आणि आता हा रोड आहे ना इकडचं उचलून डायरेक्ट तिकडं बसवायचं काम चालू आहे. मग मस्तपैकी आता आंब्याचा सीझन चालू आहे, मित्रसंग मस्तपैकी आंब्याचा रस बीस घेतला आणि डायरेक्ट आपण FC रोड करत दिशेने निघालो. आपल्याला जायचं होतं एका मॉलला. मस्तपैकी गाडी 120च्या स्पीडने टाकली आणि ऑपरेशन सिंदूरच्या सक्सेसफुल नंतर आहे ना इथं काहीतरी कार्यक्रम होता. कार्यक्रम बघितला आणि पुण्यामधली ही कोणती जागा आहे एकदम पॉश एरिया आहे तेवढं तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि मग मस्तपैकी आपण म्हणलं चला मॉलमध्ये फिरायला जाऊ. आपल्याला कणसाची आठवण येत होती म्हणून मस्तपैकी कणीसच खायला घेतलं आणि मग मस्तपैकी आपण आहे ना 2 ते 3 तास मॉल फिरत होतो. आणि त्याच्यानंतर आहे ना आपली गाडीमध्ये डायरेक्ट आहे ना कोणीतरी 16 पंक्चर करून ठेवले होते. आता ते पंक्चर कोणी केले आपल्याला काही माहिती नाही, पण गाडी बिडी लावताना जपून लावीत जा. आणि बाकी तुम्हाला पावसा पाण्याचे एवढे भारी भारी व्लॉग बघायचे असेल तर मुकुल साबळेला फॉलो करून टाका. संपला विषय.